नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण MPSC ग्रुप सी 2023च्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेल्या प्रश्नावरून कट या क्रियापदाचे फ्रेझल वर्ब अभ्यासणार आहोत. प्रश्न असा होता, चूज द करेक्ट मीनिंग ऑफ द अंडरलाइन फ्रेझल वर्ब. द गव्हर्नमेंट मस्ट कट डाऊन इट्स एक्सपेंडिचर. शासनाने त्याचे खर्च कमी केलेच पाहिजेत, असं त्या वाक्याचा अर्थ होता. पर्याय होते टू ऑप्टेन, इन्क्रीज, रिड्यूस, स्टॉप. तर कट डाऊन या क्रियापदाचा जो अर्थ आहे तो रिड्यूस म्हणजे कमी करणे. कोणत्याही क्रियापदानंतर फ्रेझल वर्ब म्हणजे कोणत्याही क्रियापदानंतर जेव्हा आपण ॲडवर्ब किंवा प्रिपोजिशन वापरतो तेव्हा त्याला आपण फ्रेझल वर्ब म्हणतो. क्रियापदानंतर येणाऱ्या ॲडवर्ब किंवा प्रिपोजिशनमुळे क्रियापदाच्या अर्थामध्ये आमूलाग्र बदल होतो आणि तो बदल खरं तर आपल्याला समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं. आपण या ठिकाणी पाहू शकतो, कट डाऊनचा अर्थ होतो टू रिड्यूस म्हणजे कमी करणे. कट ऑफचा अर्थ होतो डिस्कनेक्ट और आयसोलेट, संपर्क तोडणे, अलग करणे. कट आउटचा अर्थ होतो ओमिट और सुटेड फॉर, वगळणे किंवा एखाद्या गोष्टीसाठी योग्य असणे. कट इनचा अर्थ होतो इंटरप्ट, व्यत्यय आणणे, मध्येच बोलणे. कट अपचा अर्थ होतो अपसेट और कट इन टू पीसेस, एखादा दुःखी होणे किंवा तुकडे होणे अशा अर्थाने आपण तुकडे करणे अशा अर्थाने आपण हे फ्रेझल वर्ब वापरतो. थोडेसे सविस्तर या फ्रेझल वर्ब बद्दल आपण चर्चा करूया. पहिलं फ्रेझल वर्ब आपण पाहिलं कट डाऊन, की जे प्रश्नामध्ये होतं. कट डाऊनचा अर्थ होतो टू रिड्यूस. इट इज ऑफन यूज विथ स्पेंडिंग, इटिंग हॅबिट्स और कन्झम्पशन. ज्यावेळेला आपण आपला खर्च कमी करतो, खाण्याच्या सवयी ज्या आहेत त्या कमी करतो किंवा कन्झम्पशन एखाद्या घटकाचा उपभोग कमी करतो, त्यावेळेला जनरली आपण कट डाऊन हे फ्रेझल वर्ब वापरतो. म्हणजे उदाहरणार्थ, डॉक्टर टोल्ड हिम टू कट डाऊन ऑन शुगर अँड स्वीट. डॉक्टरांनी त्याला साखर आणि मिठाई कमी करायला सांगितली, ते त्याचं कन्झम्पशन, त्याचं खाणं कमी करायला सांगितलं. वी नीड टू कट डाऊन आवर ट्रॅव्हल एक्सपेन्सेस दिस इयर. यावर्षी प्रवासावर होणारा आपला खर्च आपल्याला कमी करावा लागेल अशा अर्थाने आपण कट डाऊन हे फ्रेझल वर्ब वापरतो. नेक्स्ट फ्रेझल वर्ब आहे कट ऑफ. कट ऑफ करतो म्हणजेच आपण एखाद्याला आयसोलेट करतो, आपल्यापासून वेगळं करतो, विलग करतो किंवा डिस्कनेक्ट करतो. टू स्टॉप द सप्लाय ऑफ समथिंग, मग त्याला आपण साहजिकच पुरवठा थांबवतो म्हणजे त्याला वेगळं करतो. पॉवर असेल, वॉटर असेल, फोन असेल. ऑर टू आयसोलेट समवन फ्रॉम अदर्स, किंवा एखाद्या व्यक्तीला इतरांच्या पासून वेगळं करणं, विलग करणं. द इलेक्ट्रिक सप्लाय वॉज कट ऑफ ड्यू टू नॉन पेमेंट. पैसे न भरल्यामुळे विजेचा पुरवठा खंडित करण्यात आला. तर खंडित करण्यात आला अशा अर्थाने, डिस्कनेक्ट करण्यात आला अशा अर्थाने आपण कट ऑफ वापरला. या ठिकाणी ते डिस्कनेक्टेड असं त्याचं मिनिंग होईल. द विलेज वॉज कट ऑफ बाय द हेवी स्नो. द विलेज वॉज कट ऑफ बाय द हेवी स्नो. प्रचंड झालेल्या हिमवृष्टीमुळे गावाचा इतर गावांशी असणारा संपर्क तुटला, ते थोडक्यात ते आयसोलेट झालं अशा अर्थाने आपण कट ऑफ हे फ्रेझल वर्ब वापरलेलं आहे. पुढचं फ्रेझल वर्ब आहे कट आउट. कट आउट या फ्रेझल वर्बचे दोन मिनिंग होतात. एक मिनिंग होतं ते म्हणजे रिमूव्ह, आणि दुसरं मिनिंग होतं सुटेड फॉर, एखाद्या गोष्टीसाठी योग्य असणं. आय हॅव कट आउट फ्राईड फूड फ्रॉम माय डाएट कम्प्लिटली. मी माझ्या जेवणातून तळलेले पदार्थ पूर्णपणे काढून टाकले म्हणजे रिमूव्ह अशा अर्थाने आपण कट आउट हे फ्रेझल वर्ब वापरले. शी इज नॉट रिअली कट आउट फॉर अ टीचिंग जॉब. ती खरोखरच शिकवण्याच्या व्यवसायासाठी योग्य नाही. सुटेड फॉर अशा अर्थाने आपण कट आउट हे फ्रेझल वर्ब वापरलं. पुढे आहे कट इन. कट इनचा अर्थ होतो टू इंटरप्ट, म्हणजे टू इंटरप्ट कन्व्हर्सेशन, एखादा बोलताना व्यत्यय आणणे, मध्येच बोलणे. डोंट कट इन व्हाईल अदर्स आर स्पीकिंग. इतर लोक बोलताना व्यत्यय आणू नकोस अशा अर्थाने आपण कट इन हे फ्रेझल वर्ब वापरतो. कट अप याचा अर्थ होतो टू बी व्हेरी अपसेट और डिस्ट्रेस. अतिशय दुःखी होणं, उद्विग्न होणं, सॅड और डिजेक्टेड अशा अर्थाने आपण वापरतो. शी वॉज बॅडली कट अप बाय द न्यूज. त्या बातमीने ती अतिशय दुःखी झाली. तर थोडक्यात आपण हे फ्रेझल वर्ब पाहिले. हे फ्रेझल वर्ब पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की क्रियापदानंतर येणाऱ्या प्रिपोजिशन किंवा ॲडवर्बमुळे त्याच्या अर्थामध्ये बदल होतो. जसं कट डाऊन म्हटलं की त्याचा अर्थ रिड्यूस असा होतोय. कट ऑफ असं म्हटलं डिस्कनेक्ट और आयसोलेट असा होतोय. स्टॉप सप्लाय असा होतोय.
कट आउट असं म्हटलं तर रिमूव्ह ऑर बी सुटेड फॉर असं होतंय, तर कट इन असं म्हटलं तर इंटरप्ट असं होतं. तर अशा पद्धतीने क्रियापदानंतर येणाऱ्या ॲडव्हर्ब किंवा प्रिपोजिशनमुळे क्रियापदाच्या अर्थामध्ये खूप बदल आपल्याला दिसून येतात. किंवा सर्वांनाच हे फ्रेझल वर्ब ही संकल्पना समजलेली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ही माहिती आपली स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांच्यापर्यंत पाठवा ही विनंती. धन्यवाद.